नवी दिल्लीत आज इंडिया आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेले आहे। निवडणूक आयोगावर राहुल गांधींनी केलेल्या आरोपांनंतर आज आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानंतर खरं तर दिल्लीतील निवडणूक आयोगावर मोर्चा जो काढण्यात आला होता त्यानंतर विरोधकांना खरं तर विरोधी पक्षातील खासदारांना निवडणूक आयोगानं ताब्यात घेतलं। दिल्लीत आज दिल्ली पोलिसांनी खरं तर विरोधी पक्षातील खासदारांना ताब्यात घेतलं। त्यानंतर खासदारांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। तर दिल्लीत राहुल गांधी यांच्या वतीनं निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांनंतर आता राजकारण चांगलंच पेटलेलं आहे। तर आज दिल्लीत इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान महिलेला दुखापत देखील झाली होती। या वेळेला राहुल गांधी आणि संजय राऊतांनी या महिलेला मदत केली। तर इंडिया आघाडीच्या या आंदोलनाला आपल्या राज्यातून देखील मदत आणि सहकार्य पाहायला मिळते। याच अनुषंगाने विनायक राऊत यांनी देखील इंडिया आघाडीच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला। तर इंडिया आघाडीच्या या आंदोलनानंतर जयराम रमेश यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली। सरकार विरोधात आपलं मत व्यक्त केलं। निवडणूक आयोगानं प्रश्न स्वीकारावे, प्रश्नांवर आपले मुद्दे मांडावे, त्यानंतर निवडणूक आयोगात विरोधकांची साशंकता दूर होण्यास मदत होईल। शशी थरूर यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगावरील आरोपासंदर्भात संसदेत चर्चा व्हावी, खासदार अरविंद सावंत यांची मागणी। इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून निषेध। विरोधकांनी देशात अशांतता पसरवू नये, हवं त्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करावी, धर्मेंद्र प्रधान यांचं विरोधकांना आवाहन। हा लढा राजकारणासाठी नाही, संविधानाला वाचवण्यासाठी आहे, राहुल गांधींचं वक्तव्य। पारदर्शक मतदार यादीची राहुल गांधींची मागणी। बिहारमध्ये SIR प्रक्रिया सुरू, राहुल गांधींनी नाव वगळलं असल्यास व्यक्तीचं मतदार यादीत नाव घालावं, धर्मेंद्र प्रधान यांचं राहुल गांधींना आव्हान। कोणाचंही नाव वगळलं नाही, प्रधानांचं वक्तव्य। विरोधकांचं शांततेत आंदोलन, मात्र सरकार निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत पोहोचू देत नाही। निवडणूक आयोगासोबत एका हॉलमध्ये बसून चर्चा करण्याची आमची मागणी, मात्र निवडणूक आयोगाची केवळ 30 जणांनी चर्चेसाठी येण्याची मागणी आहे। मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया। उदय सामंतांकडून इंडिया आघाडीच्या आंदोलनाची खिल्ली, आंदोलनाचा व्हिडिओ दाखवत उडवली खिल्ली। आजच्या आंदोलनावर आपली हीच प्रतिक्रिया, उदय सामंत यांचं वक्तव्य। आंदोलन करण्यापेक्षा EVM वरून निवडून आलेल्या पदावरून राजीनामा द्यावा, राहुल गांधींसह काँग्रेसच्या सर्व खासदारांनी राजीनामा दिला पाहिजे, उदय सामंत यांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबईत अनोखं आंदोलन, पत्ते उधळून बनावट नोटा घेऊन शिवसैनिकांचं आंदोलन। दिल्लीत इंडिया आघाडीच्या मोर्चात खासदारांना अडवण्यात आलं। जुलूमशाही विरोधात आता रस्त्यावर उतरावं लागेल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। देशाला दिशा दाखवणाऱ्या महाराष्ट्राला सरकारनं कोणत्या रांगेत नेलं, महाराष्ट्र भ्रष्टाचारात पहिल्या रांगेत तर विकासाच्या शेवटच्या रांगेत, उद्धव ठाकरेंचा सरकारवर आरोप। यापूर्वी दोषी मंत्र्यांचा राजीनामा घेऊन चौकशी केली जाईल, मात्र पहिल्यांदाच दोषी मंत्र्यांना केवळ समज देऊन सोडण्यात आलं, उद्धव ठाकरेंची टीका। चाय पे चर्चा करण्याऐवजी भ्रष्टाचारावर चर्चा करा, जोपर्यंत मंत्र्यांचे राजीनामे घेत नाही तोपर्यंत चर्चा करा, उद्धव ठाकरेंचं आवाहन।
ठाकरेंच्या शिवसेनेचे आज राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन. महाराष्ट्रातील महायुतीच्या भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्री विरोधात आंदोलन. महायुती सरकार विरोधात ठाकरे गट आक्रमक. महायुती विरोधात डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पत्ते खेळणारा मंत्री, वेटरला मारणारा बॉक्सर मंत्री यांची वेशभूषा धारण करून आंदोलन करण्यात आलं. रत्नागिरीत महायुती सरकार विरोधातील आंदोलनात चक्क महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी. महाविकास आघाडीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशी घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी ठाकरेंचं जनआक्रोश आंदोलन. कलंकित मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन. भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी ठाण्यात जनआक्रोश आंदोलन. मंत्र्यांच्या कृत्याचा पुनरावृत्ती डुप्लिकेट आंदोलन. कोल्हापुरात ठाकरे पक्षाचं आंदोलन. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात. लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण. सोहळ्याला पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले देखील उपस्थित. गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून जाहीर. महोत्सव काळात मंडळांजवळ पालिकेकडून दिवसातून 2 वेळा स्वच्छता केली जाणार. तसंच मंडळांची सजावटीची मागणीही मान्य केली. लोकांसाठी आवश्यक त्या सुविधा केल्या जाणार. मंत्री लोढांची माहिती. सरसंघचालक बोलतात ही समाधानाची बाब. सरसंघचालकांनी काही सांगितलं तर आमची जबाबदारी वाढते. मोहन भागवतांच्या आरोग्य सुविधांवर मंत्री लोढांची प्रतिक्रिया. राज्यात भ्रष्ट नेते असतील तर पुरावे द्यावे. मंत्री मंगल प्रभात लोढांची. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. राज्यात पार्किंग, स्वच्छता यासह बंगाली रोहिंग्यांची समस्या. महाराष्ट्रात सगळीकडे जनता दरबाराचं आयोजन. तक्रारी सोडवण्याचं काम आपण करू. मंत्री मंगल प्रभात लोढांचं आश्वासन. भाजपाचे 5 लोक भेटले तर जिंकण्याची गोष्ट करतात. आपल्यातले 5 लोक भेटले तर आपल्याच लोकांना पाडण्याचं काम करतात. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. राज्यातील निवडणुका मताची चोरी झाली यात दुमत नाही. भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर डल्ला मारला. हर्षवर्धन सपकाळांची टीका. नागपुरात मोठा अँब्युलन्स घोटाळा. आरोग्य विभागाचे 66% बजेट अँब्युलन्सवर खर्च केलं. त्यामुळे उपचारासाठी निधी उरला नाही. सपकाळांचा आरोप. निवडणूक आयोग सरकारचं हस्तक म्हणून काम करते. निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष जाब विचारावा लागणार. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे आंदोलन. संजय राऊतांचा आयोगावर आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांनी निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद स्वीकारलं का? नवीन सरकारमुळे मुख्यमंत्री गोंधळले. संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका. पन्नास ते 60 मतदारसंघात घोटाळा झाल्याचं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी सर्व पुरावे दिले. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पुरावे. राज्य निवडणूक आयोगाला आम्ही पुरावे दिले. संजय राऊतांचा आरोप. खासदार संजय राऊतांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? राऊतांचा सवाल. सुप्रीम कोर्टात देखील जाणार असल्याचा इशारा. उद्धव ठाकरे यांची मार्मिकच्या वर्धापन दिनी तोफ धडाडला. मार्मिकचा बुधवारी 65वा वर्धापन दिन. रवींद्र नाट्य मंदिर इथं कार्यक्रमाचं आयोजन. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची युवासेना सक्रिय. युवासेनेकडून निरीक्षक जाहीर. मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रात युवासेनेचे निरीक्षक दौरा करून आढावा घेणार. गणेशोत्सव मंडळांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. रंगशारदा सभागृहात गणेशोत्सव मंडळांसोबत उद्या बैठकीचं आयोजन.
शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलनापूर्वी टीजर जारी, वादग्रस्त मंत्री आणि आमदारांच्या कृत्य व्हिडिओ दाखवले. मोर्चा काढणार आहेत तर नक्की मोर्चा काढावा, मात्र जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरं द्यावी. कोरोना काळात जे बळी गेले, घोटाळे झाले, त्यांची जबाबदारी कोणाची? भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल. भारताचा निवडणूक आयोग भाजप पुरस्कृत बिन पैशांचा तमाशा. भोळ्या लोकांना फसवणं हे या संस्थेचं काम बनलंय. सामनातून निवडणूक आयोगावर घणाघात. 2019च्या लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा दावा. निवडणुकीत 48 मतदारसंघात 50,000हून कमी मतांनी काँग्रेसचा पराभव. या मतदारसंघांचं ऑडिट करणार सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांची माहिती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची पुण्यात आजपासून कार्यशाळा सुरू. तर आज आणि उद्या कार्यशाळेसाठी विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील पुण्यात दाखल. सांगलीमध्ये प्रदेश अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये उद्या मोठा पक्षप्रवेश सोहळा. पुण्यात कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती. हॅलो ट्रॅक्टर ट्रॉली असं नोटिफिकेशन काढलं. ट्रॅक्टर ब्लॅक बॉक्समुळे शेतकऱ्यांना भूर्दंड पडला. सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. मुंबईतील कबूतरखाने बंदच राहणार. हायकोर्टानं दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. महादेवी हत्तीडी संदर्भातील सुनावणी 14 ऑगस्टला होणार. नांदणी मठ राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. महागाई भत्त्यात 2% वाढ. 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 दरम्यान महागाई भत्त्यात वाढ होणार. अमरावतीच्या परतवाडा येथे फिनले मिल कामगारांचं आंदोलन. 2 कामगारांचं चिमणीवर चढून आंदोलन. वेतन आणि बोनस संदर्भात तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यात डेंग्यूचा उद्रेक. 4 ते 5 गावांमध्ये आढळले डेंग्यूचे 66 रुग्ण. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन. जयकुमार गोरे यांनी श्रावण सोमवार निमित्त घेतलं सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन. यावेळी मंदिर समितीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध सोमनाथ धबधबा प्रवाहित. मोठ्या संख्येत पर्यटक धबधब्याचा आनंद घेण्यासाठी दाखल. नवी मुंबईच्या खारघरमधील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष. 5 ते 17 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन. आज तिसरा श्रावणी सोमवार. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. बंबम भोलेच्या गजरात परिसर फुलला. तिसऱ्या श्रावण सोमवारी औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची मांदियाळी. मराठवाड्यासह विदर्भातून भाविक नागनाथाच्या दर्शनासाठी दाखल. श्रावणी सोमवार निमित्त भीमाशंकर मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक आणि महाआरती. मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया. मूर्तीच्या जतन आणि संवर्धनासाठी 2 दिवस प्रक्रिया. आज आणि उद्या देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार. यवतमाळच्या पुसदमध्ये श्रावण महिन्यात पूस नदी खोलेश्वर महादेवाला घातले जलाभिषेक. दृश्य पाहण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी. पिंपरी चिंचवड शहरातील प्रदूषणात वाढ. महानगरपालिकेनं प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालातून हवेची गुणवत्ता समोर. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजयाची हंडी आम्हीच फोडणार. आमदार महेंद्र दळवी यांचा दावा. पुणे पालिकेकडून 2023 मध्ये सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यास बंदी. गेल्या 4 महिन्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर एकही कारवाई नाही. जानेवारी ते मार्च दरम्यान केवळ 9 जणांवर कारवाई. शिक्षण विभाग शोधणार बोगस लाडके शिक्षक. नागपूर शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर 4,83,000 शिक्षकांच्या कागदपत्रांची फेरपडताळणी होणार. पुण्यात सुरू असलेल्या सौर प्रकल्पांचं काम वेळेत पूर्ण करा.
वेळेत काम पूर्ण नाही झाल्यास 7 कंपन्यांना 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करणार ऊर्जा विभागाचा इशारा. वांद्रेतील डबेवाला भवन लवकरच खुलं होणार. पर्यटकांना जवळून अनुभवता येणार डबेवाल्याचा इतिहास. टीसी आता प्रवाशांसोबत नम्रतेनं वागणार. पश्चिम रेल्वेचे नमस्ते अभियान. टीसी आणि प्रवाशांमध्ये वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेची अनोखी मोहीम. कोस्टल रोडवर नियमबाह्य ड्रायव्हिंग करणाऱ्यांना आरटीओचा दंड. 7 महिन्यात 4,000 चालकांना 82 लाखांचा दंड. जव्हारच्या नव्या कोर्टात आजपासून ऑर्डर. सुसज्ज इमारतीचं उद्घाटन. अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध झाल्यानं जवळील खरंतर पक्षकार यांना फायदा होणार. प्रलंबित खटले निकालात निघतील. वरळी बीडीडी वासियांचा बाप्पा नव्या घरात. प्रतीक्षा संपली. गुरुवारी ताबा मिळणार. शिवसेनेच्या मागणीला यश. 1,500 कॅमेराची उल्हासनगर अंबरनाथवर लाईव्ह नजर. अत्याधुनिक कंट्रोल रूमचे पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन. अरबी समुद्रात भारतीय नौदलाचा युद्ध सराव. आजपासून पाकिस्तान आपल्या हद्दीत करणार फायरिंग ड्रिल. ऑपरेशन सिंदूरच्या 4 महिन्यांनंतर शक्ती प्रदर्शन. रेल्वेतील बुकिंग होणार सुपरफास्ट. दर मिनिटाला होणार 1 लाख तिकिटांची नोंद. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली मेहकर परिसरात चांगला पाऊस. पावसामुळे पेन टाकळी धरणाचे 3 दरवाजे उघडले. पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. सोलापुरात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 63 मिलीमीटर पावसाची नोंद. तर जून जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस. पुणेकरांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा. आठवडाभरात केवळ 8 मिलीमीटर पाऊस. 2 दिवसांपासून कमाल तापमानात वाढ. रत्नागिरीत कालपासून पावसाची दमदार हजेरी. आठवडाभर दांडी मारलेल्या पावसाचा पुन्हा आगमन. पावसामुळे धरण क्षेत्रात पूर्ण क्षमतेनं पाणी भरलंय. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात टोमॅटोची आवक वाढली. मात्र दर घसरलेत. व्यापाऱ्यांचं नुकसान. श्रावण महिन्यात गावठी भाज्यांचं महत्त्व वाढलं. ग्रामीण भागातून स्थानिक बाजारपेठेत लाल भाजी, मुळा, वालची मोठी विक्री. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनात मोठी घट होण्याची भीती. शेतकरी चिंतित. पंतप्रधान खरंतर पीक विमा योजनेअंतर्गत रखडलेली नुकसान भरपाई आज शेतकऱ्यांच्या खात्यात येणार. नुकसान भरपाईसाठी 921 कोटींचा निधी मंजूर. साताऱ्याच्या बुधवार पेठेत गणेश आगमनादरम्यान लावलेल्या डॉल्बी आणि लेझर लाईटवर पोलिसांची कारवाई. यावेळी पोलिसांनी डॉल्बी सिस्टम सह लेझर लाईट जप्त केल्या. पिंपरी चिंचवडमध्ये चाकण परिसरात दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 8 लाखांच्या 15 दुचाकी जप्त. बीडमध्ये परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार. तृतीयपंथीयाकडून तरुणीला काम देण्याचा आमिष. 3 आरोपींना अटक तर तृतीयपंथी फरार. छत्रपती संभाजीनगरात 22 कॅरेट सोनं 24 कॅरेट भासवून सोशल मीडियावरून ग्राहकांची फसवणूक. खोटं प्रमोशन केल्याप्रकरणी रील स्टारसह 4 जणांना गुन्हा दाखल. MIDC कडून घेण्यात आलेल्या परीक्षेत तरुणाकडून कॉपी. मोबाईलच्या मदतीनं कॉपी. तरुणावर गुन्हा दाखल. ताडदेवमध्ये तब्बल 6.5 लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना. केअरटेकरनं चोरी केल्याचा संशय. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोराचा शोध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.